सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आपण हा श्लोक बघितला। स एव माया परिमोहितात्मा, मायेनी परिमोहित, मायेनी मोहित झालेला हा आत्मा शरीरम आस्थाय करोति सर्वम, शरीराची आस्था करतो म्हणजे शरीराचा तो आश्रय घेतो आणि शरीराला मी समजतो, आस्था वाटते त्याला शरीराबद्दल। हे कसं, हे आपण चांगलं डिटेल बघितलं काल दुसरी उदाहरणं घेऊन। आता स्वप्ने सजीव सुख दुःख भोक्ता स्वमायया कल्पित जीवलोके सुषुप्तिकाले सकले विलीने तमोभिभूतः सुखरूपमेति। सहजीवः स्वप्ने सुखदुःख भोक्तः भवति। म्हणजे काय होतं, तो जीवात्मा जो असतो, तो जीव जो आहे, तो स्वप्न अवस्थेत, स्वप्न जेव्हा चालू असतं तेव्हा स्वतःचीच माया आहे त्याची। आता स्वप्न म्हणजे काय, कोणी तुम्हाला पाडलेलं नाहीये। खरं म्हणजे तुम्हाला सांगितलंय गाढ झोप घ्या, पण आपल्या मनातले म्हणजे तुम्ही म्हणाल की मग दिवसभरात काही घडलेलं नाही आहे तरी सुद्धा असं कसं, म्हणजे काहीतरी विचित्र वेगळं असं स्वप्न का पडलं। संपूर्ण म्हणजे आपल्या विचारांचा एकत्रितपणे रिझल्ट म्हणजे स्वप्न असतं। स्वप्न ज्याला पडेल त्याला जरी जाणवलं नाही
तरी आंतरिक विचारांचा खूप गोंधळ आहे हे समजायचं. आणि हा अतिगोंधळ म्हणून आपण मायेच्या स्वप्नामध्ये पडलेलो आहोत. माया हे मुळी स्वप्नच आहे, ते खरं नाही आहे, सगळं स्वप्नच आहे. कारण मनामध्ये आपल्या जन्मजन्मांतराचा गोंधळ आहे. पण झोपेत मात्र जे स्वप्न पडतं ते नक्की आपल्या विचारांमध्ये खूप गोंधळ आहे असं समजायचं. आणि मग ते स्वप्न पडतं. फक्त ते काय असतं, कधीकधी रिलेटेड आणि कधीकधी रिलेटेड नसतं. कधीकधी संकेत दर्शवतं, कधीकधी संकेत नाही दर्शवत. कधीकधी दर्शवतं पण कळत नाही, आणि कधीकधी दर्शवत नाही तरीसुद्धा आपल्याला वाटतं हा संकेत आहे. म्हणजे असं काहीही असू शकतं. कारण त्याचं स्वप्न ही माया आहे. परत स्वप्न हे खोटं आहे. जसं खेळण्यात जिंकणं आणि हारणं, तसं स्वप्नात कधी खरं ठरतं ते, कधी खोटं ठरतं. आणि त्यात आपलं काहीच नाही आहे. म्हणजे क्रेडिट, मला हे स्वप्न पडलं आणि त्याच्यामुळेच हे असं झालं, ते आधी सांगतच होतं स्वप्न. मग तसं काही नाही आहे. काही गोष्टींचे योगायोग होतात, काही गोष्टी जाणवल्या जातात आपल्याला. पण आता इथे मुद्दाम एवढं स्वप्नाबद्दल बोलले मी, त्याचं कारण तोच जो जीव आहे, तो जीव झाला आहे कशापासनं? ॲक्च्युअल तो झाला आहे चैतन्यापासून. परंतु ते जे चैतन्य आहे ते मायेच्या मोहात पडलं की तो जीव तयार होतो. आणि जीव त्याला का म्हणायचं, तर जे जड शरीर आहे त्याला तो काय करायला लागतो, त्याच्याबद्दल तो आस्था बाळगायला लागतो. त्या शरीराला तो आपलंसं म्हणायला लागतो. तेही ठीक आहे ना, आपलं म्हणा ना तुम्ही. आता हे माझं पुस्तक आहे तर आपलेपणा वाटतो. हां, काही म्हणजे हा माझा ड्रेस आहे, हे माझं कपाट आहे, आपलेपणा वाटतो आपल्याला. ते ठीक आहे, पण ते म्हणजे मीच हे झालं आहे. आता शरीराबद्दल त्याला आस्था निर्माण झाली मायेच्या मोहात असल्यामुळे. आणि शरीर हे जडवस्तू आहे. आस्था इतकी, कपाटाला मी कधी मी आहे, कपाट म्हणजे मीच असं नाही म्हटलं. माझं कपाट आहे ठीक आहे हो. मग जर कपाटाला मी नाही म्हटलं तर शरीरसुद्धा जड आहे, एक वस्तू आहे, त्याला मी कसं म्हटलं? आधीच्या श्लोकाचा रेफरन्स आहे याला. तर हे का होतं, तर पहिली स्टेप म्हणजे चैतन्य मायेच्या मोहात पडतं. या उपनिषदाच्याच भाषेत आपण सांगतोय. आणि चैतन्याचीच इच्छा आहे व्यक्त होणं. मग काय होतं, त्याच्या खालची एक ग्रेड तयार होते, तो जीव होतो. त्याला जीव का म्हणायचं, म्हणजे खरं तर चैतन्य जीव आहे, चैतन्य जगत आहे. हां, म्हणजे काय आहे, उदाहरणार्थ की काही पण एक काय आहे, काही पण एक घेतलं ना तुम्ही, की समजा पेपर, त्या पेपरपासूनच फाईल बनतात, त्या पेपरपासूनच पुस्तकं बनतात, त्या पेपरपासूनच तो न्यूजपेपर बनतो, त्या पेपरपासूनच तो वही बनते, त्या पेपरपासूनच कार्ड्स बनतात, पत्रिका बनतात. म्हणजे सगळं काय आहे त्याच्याचपासून आहे. पण पत्रिका म्हणजे पेपर नाही हो, पत्रिका म्हणजे पत्रिकाच. म्हणजे कागदाने जेव्हा वेगवेगळी रूपं घेतली तेव्हा ते आपल्याला वेगवेगळं दिसायला लागलं. असं ते चैतन्य आहे. कागद म्हणजे पुस्तक नव्हे. पुस्तक एका विशिष्ट पद्धतीची बांधणी आहे, वही एका विशिष्ट पद्धतीची बांधणी आहे. पत्रिका म्हणजे बांधणी नाही आहे, त्याला वेगळंच आहे ते.
म्हणजे काय? आता इथे पटेल आपल्याला की चैतन्याचीच ही वेगवेगळी स्वरूप आहेत, पण चैतन्य त्यात काहीही करत नाही. बेसला चैतन्यामुळे हे सगळं प्रदर्शित होतं. प्रदर्शित म्हणजे प्रकर्षाने ते आपल्याला दिसतं. त्याच्यामुळे तो जीव शरीराबद्दल आस्था बाळगतो. आता माझं कपाट म्हणणं ठीक आहे, पण मीच कपाट आहे हे म्हणणं चुकीचं आहे. त्याप्रमाणे शरीर म्हणजे मीच आहे इतकी आस्था बाळगणं चुकीचं आहे. पण कोण कोणाला सांगू शकतं? सगळ्यांनीच जर आस्था बाळगली, हा म्हणतो तो म्हणतो तो म्हणतो, नाही का शाळेत मुलं, अरे सगळ्यांचंच गणिताचं उत्तर हे आलं म्हणजे ते बरोबरच आहे. अरे पण सगळ्यांचं सुद्धा चुकू शकतं. एकाचं आलं ते सगळ्यांनी कॉपी केलं, नाही मी केलं होतं पण ह्याचं बघितलं तेव्हा मी माझं गणित खोडलं, त्याच्या पुढच्या मुलांनी तेच केलं, त्याच्या पुढच्या मुलांनी तेच केलं, सगळ्या वर्गाने चुकीचं गणित करून ठेवलं. असं पण होऊ शकतं की नाही? आणि आता तेच झालंय की सगळेजण जर देहाला मी मानतायत तर कोण कुणाला काय सांगणार? त्याच्यामुळे ते रूढ झालंय, परंपरेने ते रूढ झालंय की शरीर म्हणजे मीच. आणि म्हणून काय होतं, हे केव्हा घडतं हे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी आपण झोपेत असतो, स्वप्नात असतो, आपलं लक्ष नसतं, आपलं तंद्रीत असतो, त्यावेळी आपल्या मायेने आपण दुनिया तयार करतो. काहीतरी एक सांगतात आणि मला असं वाटलं की तसंच आहे का काय असं, मग लोक हसतात. पण लोक का हसतात? सांगत असताना तुमचं लक्ष कुठे होतं? म्हणजे तेव्हा लक्ष कुठे असतं? आपल्या तंद्रीत असतं कुठल्या तरी, तिथे लक्ष नसतं. तसं आपलं होतं की मी कोण आहे ह्याच्यावरती आपलं लक्ष नसल्यामुळे आपण स्वप्नावस्थेत जातो. म्हणजे आत्तासुद्धा ही जरी बोलण्याची आपली जागृत अवस्था असली तरीसुद्धा आपण काय आहोत? स्वप्नावस्थेत आहोत. जोपर्यंत आपल्याला हे भान येत नाही की मी नेमका कोण आहे, मी परमात्मा आहे म्हणजे काय आहे, त्याचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण स्वप्नातच आहोत. आणि स्वप्नात असताना आपण आपली दुनिया तयार करतो. आता खऱ्या स्वप्नात आपल्या स्वप्नात काय होतं? आपण दुनिया तयार करायला तिथे नसतो, पण मन असतं. आणि आता आपल्याला कळेल आपण मी दुनिया तयार करतो, म्हणजे मी म्हणजे कोणी नसून इथे मी म्हणजे आपण मनाला सुद्धा मी म्हणून ठेवलंय. म्हणजे काय काय उद्योग करून ठेवले. देहाला मी म्हटलं, मनाला पण मी म्हटलं, मी केलं, मी कसा करीन? तर ते मन ही दुनिया क्रिएट करतं स्वप्नातली. आणि जर झोपेतल्या 4 तासाच्या झोपेतल्या स्वप्नामध्ये सुद्धा ते क्रिएट करू शकतं दुनिया, तर एवढ्या मोठ्या संसाराच्या दुनियेत ते मन नाही का स्वप्नाची दुनिया क्रिएट करू शकत? सगळं स्वप्नच आहे. हे स्वप्न आहे असं का म्हणायचं? कारण प्रत्येक गोष्ट हाती येते आणि ती कधी ना कधी कमी जास्त वेळात निघून जाते. आता आपल्याला जीवन हे स्वप्न का वाटत नाही? त्याचं कारण जीवन हे खूप मोठं आहे, दीर्घकाळ आहे. आणि तो दीर्घकाळ असल्यामुळे स्वप्न वाटत नाही. आपल्याला काय होतं? जीवनाची फक्त 6 इंची पट्टी दिसते आहे. त्या 6 इंचांच्या मागे काय आहे? 1च्या आधी
झिरो आणि सगळे मायनस आकडेत आणि 6च्या पुढे सगळे प्लस आकडेत. लाखो अब्जावधी असं जीवन आहे. आपली दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून इतकं मोठं जीवन आहे, म्हणून आपल्याला हे स्वप्न वाटत नाही. आता खूप तुम्ही बराच वेळ झोपलात, बरीच काय स्वप्न पडून जातात, किंवा एखादं मोठं स्वप्न पडतं, तेव्हा काही हे स्वप्न वाटतच नाही. कारण स्वप्नाच्या वेळेस स्वप्न कधीच स्वप्न वाटत नाही. स्वप्नाच्या वेळात स्वप्न हे खरं वाटतं आपल्याला आणि ते आपण उपभोगत असतो. या श्लोकातच सांगितलंय, ज्यावेळी आपण स्वप्नात असतो त्यावेळी त्या स्वप्नातल्या प्रसंगाप्रमाणे, चांगला प्रसंग असेल तर सुख, किंवा वाईट प्रसंग असेल तर दुःख, भीतीचा प्रसंग असेल तर घाबरून जातो, चिंता वाटते, असं आपण सगळं उपभोगत असतो त्यावेळेस. त्याच पद्धतीने हा जो 100 वर्षाचा प्रवासाचा काळ आहे आपला, त्याच्यात आपण मोठं हे स्वप्न आहे. माया म्हणजे हे स्वप्नच आहे. कारण स्वप्नामधली जी दुनिया असते ती आज नाही उद्या खोटी ठरते. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची उदाहरणं आपण घेऊ शकतो. फुलं येतात, त्याचं निर्माल्य लवकर होतं. नंतर झाडांना पानगळ येते, ती वर्षातनं एकदा येते आणि मग त्याला पालवी फुटते. आता पानगळ झाली आणि पालवी फुटली, हे दोन्ही सुखदुःख झाडं भोगतात. स्वप्न ह्याचा एक अर्थ आहे, स्वप्न म्हणजे खरे नसणे. चक्क तंद्रीच्या अवस्थेत असताना बघितलेली जी दुनिया आहे त्यातलं सत्यामध्ये काहीही उतरत नाही. आपल्या जीवनाच्या दृष्टीने सत्य हे एकच आहे की मी जर देहच नाही आहे तर देहाशी रिलेटेड फळ गोड असणं, फळ कडू असणं, मी चांगला आहे, मी वाईट आहे, आमका असा आहे, तमका तसा आहे, हे झाड माझं आहे, याला खूप फळं येतात, सगळं या देहाशी, या मनाशी, या माझ्या मनाच्या विचारदुनियेशी रिलेटेड आहे. आणि हे कधी ना कधी हे देह मनबुद्धीचं उपकरण कोलॅप्स होणार आहे. आणि ते कोलॅप्स झालं की ही दुनिया संपली. झोप आहे तोपर्यंत स्वप्नाचा उपयोग, झोप संपली की दुनिया संपली स्वप्नाची. जागृतावस्थेत स्वप्न कधीच पडत नाही. त्याच्यामुळे जर सत्यता सारखी बाळगायची असेल तर आधी हे जे घडतं आहे त्याला आज ना उद्या एंड आहे. प्रत्येक गोष्टीला फक्त काहीसा एंड दिसत नाही, काहीसा एंड दिसतो. माझ्या जीवनाचा एंड आहे तो मला दिसत नाही. मला जर दिसला असता अमक्या तारखेला असं माझं होणार आहे तर ठीक आहे, म्हणजे ती गोष्ट जरा तरी बरी आहे. पण माझ्या जीवनाचा एंड मला दिसत नाही, म्हणून मला हे जीवन आणि हे जीवनरूपी स्वप्न हे सत्य वाटतं. आणि मग ते स्वप्न आलं की मग ते स्वप्न आपण अनुभवायला बघतो. अनुभवायला बघितल्यानंतर काय होतं की आपण त्याचा उपभोग घेतो. मग तो वाईट असो, चांगला असो, सुख असो, दुःख असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, ते आपण काय करतो, सगळं अनुभवतो. ते अनुभवायची गरज नाही हे जरी कळलं
तरी सगळं व्यवस्थित होईल. आता त्याच्याच ऐवजी बिना स्वप्नाची जर आपण झोप घेतली, गाढ झोप, सुषुप्ती काले सकले विलीने, श्लोक बघा काय सांगतो की ही जी गाढ झोप आहे आपली, त्याच्यात स्वप्न सुद्धा विलीन होतं. स्वप्न विलीन का होतं? तर त्याच्यात मनच नसतं. मन नसल्यामुळे बुद्धी नाही आणि देहही नाही. आता तुम्ही म्हणाल देह तर आहे, आम्ही झोपेतून उठतो तर देह आहेच. तसं नाही. आणि मला देह नाही असं कधीच होणार नाही, मला मन नाही असं कधीच होणार नाही. मला असलेल्या देहाचं भान मला न राहणं म्हणजे सुषुप्ती अवस्था आहे. मला असलेल्या मनाचं भान मला न राहणं म्हणजे सुषुप्ती अवस्था आहे. ह्याचं भान केव्हा राहत नाही माहिती आहे? अहंकार राहत नाही, म्हणजे मीपणा तिथे संपलेला असतो. मी नसतो, मन नसतं, बुद्धी नसते, देह नसतो, कुणीही नसतं. त्यावेळी ते चैतन्य असतं. पण एक शोकांतिका की ते जे चैतन्य असतं ते बघायला परत जागृत पाहिजे. गंमत काय आहे, गाढ निद्रेत फक्त चैतन्य असतं आणि गाढ निद्रेत आम्ही ते चैतन्य बघू शकत नाही. आता एक सिद्ध झालं की चैतन्य बघायला मनाच्या रस्त्यावरून, बुद्धीच्या रस्त्यावरून जावं लागेल. तुम्ही म्हणता ना, अहो तो बागेचा रस्ता आहे ना, आमच्या घरावरूनच आहे, असं म्हणता ना, घरावरून. तसं ते मनाच्या रस्त्यावरून, म्हणजे मनात विचार येतात ते कमी करून त्या मनाचं लक्ष त्या आत्मस्वरूपाकडे, चैतन्याकडे वळवून. मनाला ते कधीच कळणार नाही आहे, पण तरीसुद्धा रस्ता तोच असेल. इवन बुद्धीलाही कळणार नाही आहे. बुद्धीच्या रस्त्यावरून जायचं, तारतम्य करायचं, विवेक करायचा, सगळ्या गोष्टींचा विवेक करायचा. एक स्टेज अशी येईल, हे मनाचा स्टॉप गेला निघून, बुद्धीचाही स्टॉप निघून गेला, पण हे वापरून मग पुढे जायचं आहे आपल्याला. हे क्लिअर होतं, कारण हे उदाहरणच सांगतंय. गाढ निद्रेत चैतन्य असतं आणि गाढ निद्रेत मन आणि बुद्धी झोपलेले असतात. मन आणि बुद्धी तुम्हाला चैतन्य शोधायला मदत नाही करणार. म्हणजे ते मन आणि बुद्धी तुमच्याबरोबर जर आले तिथे तर चैतन्य गायब होतं. हे समजावून सांगायला सुद्धा कठीण आहे, त्याचा अनुभव आला तरच ते कळतं. मोठी मोठी उपनिषदं, मोठे मोठे द्रष्टे ऋषी हे सुद्धा तिथे कमी पडले. तिथे आपण काय करणार? आपण फक्त त्याची चर्चा करून सर्वसाधारणतः सूक्ष्मावस्थेत जाऊन ते काय असू शकतं याचा अभ्यास करत करत आज नाही उद्या आपल्याला ते हळूहळू कळू लागेल. पण इतकं स्पष्ट आपण बोलू शकतो की मनाच्या मार्गाने जायचं, बुद्धीच्या मार्गाने जायचं, बुद्धी तीक्ष्ण करत जायचं, सूक्ष्म करत जायचं, त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करायचा. पण ते ज्यावेळी आता सापडत असेल आपल्याला चैतन्य, त्यावेळी तिथे मन आणि बुद्धी नसेल, हे मात्र निश्चित आहे. ही अवस्था जर आपल्याला पकडता आली, आता ही अवस्था कशी पकडायची याला एक युक्ती आहे की आपल्याला रात्री झोप यायला लागली, कधी झोप लागली हे कळलंच नाही, असं सहसा होतं सगळ्यांचं. पण ही झोप लागते ना, ती झोप लागताना खडखडून जागं नाही व्हायचं, पण सूक्ष्म सूक्ष्म जागं होत होत राहायचं. आणि मग ती आपल्याला अवस्था असं वर्षानुवर्ष केली तर हळूहळू कळायला लागेल.
सूक्ष्मता आहे त्या गोष्टीला. निद्रेत आहे पण सूक्ष्म रूपात मन आणि बुद्धी राहिलेले आहेत आणि ते त्या गोष्टीचा मागोवा घेत आहेत. आणि मग कधीतरी ते कळायला लागेल आपल्याला, ती पकड यायला लागेल की सर्वसाधारणतः कोणत्या स्थितीमध्ये चैतन्य आपल्याला सापडू शकतं. तमः अभिभूतः सुखरूपम इति. तेव्हा काय होतं, आपण जेव्हा काय होतं, आपण आपल्या गाढ निद्रेत सगळं काही विलीन होऊन जातं. स्वप्न बिप्न काही राहत नाही. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यातलं काहीच राहत नाही. आणि ते सुखस्वरूप असतं आपलं. खरं खरं सांगायचं म्हणजे केव्हा आपण म्हणजे झोपेत जातो. झोपेत याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये झोपेत म्हणजे अज्ञानात जातो. केव्हा जातो म्हणजे एवढं सगळं कळून सुद्धा परत म्हणजे रोज रात्री एवढं सगळं कळून सुद्धा परत सकाळ झाली की आपण त्याच्यात शिरतो. अगदी माझ्या सकट सगळे आपण शिरतो त्याच्यामध्ये, त्या दुनियेमध्ये. शिरायलाही हरकत नाही, पण तरी भानावर हे पाहिजेच की हे काय आहे. आणि त्याच्यामध्ये शिरलं की मग सुरू होतं, सगळी दुनिया ही खरी वाटायला लागते. आता ही दुनिया खरी वाटते म्हणूनच फक्त काय होतं, ही दुनिया खरी वाटते आपल्याला म्हणूनच आपल्या मागे भोग लागतात. नाही तर हे जीवन तसं खूप चांगलं आहे, उत्तम आहे. आता भोग जर मागे लागत असतील तर एक शिकायला पाहिजे की त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट नको. नाही तर हे सगळं स्वप्न आहे हे तरी कळलं पाहिजे आणि भोगांचा प्रश्नच आला नाही पाहिजे. काय होतं, स्वप्नात आपण गेलो की होतं काय, मन कार्य करतं. झोपेतल्या स्वप्नात नाही, मायारूपी स्वप्नात मनाने एकदा कार्य सुरू केलं की बुद्धी त्याच्यावर विवेक करते. खरं म्हणजे बुद्धी कशावर विवेक करते, मनाच्या विषयांवर. नाही तर तुम्ही म्हणाल बुद्धी विवेक करते तर मग ती आपल्याला चैतन्यापर्यंत का नेत नाही. ती नेऊच शकणार नाही, ती पंचमहाभूतात्मक आहे कितीही सूक्ष्म असली तरी सुद्धा. त्याच्यामुळे मन जे विचार करेल त्याचा विवेक बुद्धी करते. आणि म्हणून शास्त्रकार असं सांगतात की मन ज्याचा विचार करतं त्याच्यावर बुद्धी जर विवेक करत असेल तर मनाने चैतन्याविषयीचेच विचार राखले पाहिजेत सतत. म्हणजे त्याच्यावर सारखं बुद्धी विवेक करून योग्य अयोग्य काय ते ठरवू शकेल. हे महत्त्वाचं दिलेलं आहे याच्यात. आणि जोपर्यंत आपल्याला देहाची जाणीव आहे, म्हणजे तुम्ही म्हणाले स्वप्न नाहीसं झालं आहे कसं समजायचं. बघा थोडंसं कन्फ्युजिंग आहे बरं का. झोपेमध्ये देहाची जाणीव नाहीये आपल्या झोपेमध्ये, माणसाच्या रात्रीच्या झोपेमध्ये.
देहाची जाणीव नाही आहे, मनाची जाणीव नाही, पण मन स्वप्न क्रिएट करतं. आणि ते आपण स्वप्न ज्यावेळी पडलेलं असतं त्या ड्युरेशनमध्ये आपण ते भोगतो, उपभोगतो, काहीही म्हणा. हां, पण खरं जे स्वप्न, माया हेच स्वप्न आहे, तेव्हा काय होतं माहिती का? तेव्हा देह म्हणजे मी येतं. मी देह आहे या भानावर आपण असतो आणि म्हणून ते स्वप्न आहे. त्यामुळे हे जे रात्रीच्या झोपेतलं स्वप्नाचं उदाहरण आहे ते मोडकं ठरतं, ते उपयोगी नाही पडत. कारण स्वप्न हे जे आहे मायारूपी स्वप्न, अगदी अंडर 10 लाईन्स, 10 अंडरलाईन करा या वाक्याला. जोपर्यंत देहाची जाणीव मला आहे आणि मी देह आहे हे ठाम मत आहे, तोपर्यंत माया हे स्वप्न कायम राहणार. माया हे स्वप्न कायम राहणार. हा देह माझ्या बरोबर आहे आणि देह हे माझं साधन आहे. देहाच्या साह्याने मला कर्म करायची आहेत आणि देहाला असलेले, मनबुद्धीला असलेले सुखदुःख, यश अपयश, इंद्रियांना असलेले भोग, हे काहीही माझे नाहीत. कारण देह म्हणजे मी नाही. हे जर ज्ञान प्राप्त झालं तर स्वप्न केलं. काय आहे? ही सगळी दुनिया मनाने निर्माण केलेली आहे. मनाने निर्माण केली आहे कसं म्हणता येईल? तर मी देह आहे म्हटलं की आपण आधीच्याही श्लोकात थोडंसं पाहिलं की मी आणि माझं, मी किती छान, मी किती मोठा, मी कोणत्या पदावर, मी 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 आणि माझं. का? मी म्हणजे देह, देहाशी जे जे रिलेटेड आहे, जे जे संबंधित आहे ते माझं. हे जितकं भक्कम असेल तितके दिवस या देहाशी संबंधित इंद्रिय आहेत, त्यांना उपभोगायचे. मन आहे, त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्ह विचार आहेत. अहंकार आहे, तो अहंकार चांगले चटके देतो आपल्याला, कुठेही उभं राहू देत नाही. मग हे सगळं आलं आपल्याला भोगायला, सगळं भोगायला आलं. एखाद्या प्रदेशात समजा, उदाहरणार्थ खूप पाऊस पडतो, पण तिथे जो मनुष्य राहतो त्याची तब्येत नाही चांगली, काहीतरी त्या श्वासाचा त्रास आहे, हे आहे ते आहे, आणि इतका पाऊस पडतो, तो तिथे कसा राहणार? त्याची दुसऱ्या एरियात सोय पण आहे, दुसऱ्या गावामध्ये. जोपर्यंत तो त्या गावात आहे तोपर्यंत भरपूर पाऊस पडणार, तोपर्यंत सगळे त्याच्या तब्येतीचे हाल अपेष्टा होणार. बास, ते गाव सोडलं की त्याचं सगळं उत्तम. जोपर्यंत देह म्हणजे मी आहे, हे क्षेत्र आहे माझ्या विचारांचं, तोपर्यंत मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होणार म्हणजे होणार. बाकीचं तर राहूच दे. देहामध्ये मी आत्ताच म्हटलं, जे जे काही आहे देहामध्ये काय आहे? प्राण, इंद्रिय, मनबुद्धी, चित्त, अहंकार, हे सगळं आहे. ते सगळ्याचे जे विकार आहेत सगळ्यापासून निर्माण होणारे, ते मला नक्की त्रास देणार. मग तुम्ही म्हणाल, मग हा देह कसा सोडून द्यायचा? आपण कसं सोडून द्यायचा का देह? अहो, देह नाही सोडायचा, पण देह म्हणजे मी ही कल्पना सोडायची.
आता काय होतं माहिती का, छोटंसं मुलगा आहे बरं का एक, हां, तर काय झालं, खेळताना तर सगळ्या छोट्या मुलांना जॅकेट्स काढून ठेवा असं सांगितलं आणि ते खेळत आहेत, काहीतरी एक खेळ खेळत आहेत. झालं, खेळ संपला. अगं तिथे दुसऱ्या एका मुलाचं जॅकेट फारच सुंदर होतं. तो मुलगा सारखा तेच तेच घेत होता दुसऱ्याचं जॅकेट. त्याच्या त्याच्या आईला हसू येत होतं. याला आवडलं म्हणून हा म्हणतो हे माझंच. ती त्याला समजावून सांगत होती. शेवटी रागवली, तुला मी असं आणून देईन, पण आवडलं म्हणून दुसऱ्याचं काय घेतोस तू? ही गंमत आहे, ही गंमत आहे. देहातले सगळे प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यातलं मी कोणीच नाहीये. ह्यांचे गुणधर्म मला आवडतात आणि मी घेतो. चालेल का? नाही चालणार. मला माझेच गुणधर्म घेतले पाहिजेत. म्हणून मला सुखदुःख आहेत. कारण हे सगळे जे आहेत ना, ते पंचमहाभूतांनी बनलेले आहेत आणि मी नाही आहे पंचमहाभूतांनी बनलेला. आणि एवढा रॉयल जर मी आहे तर मला ते का नको आहे? मी या सगळ्या पंचमहाभूतात्मक लोकांना मॅनेज करणारा मॅनेजर आहे, डायरेक्टर आहे. मग ते का नको आहे मला? पण हे एक मोठं कोडं आहे. कारण एक जसं साधी गोष्ट आहे, काहीतरी होतं, लागतं, नाही तर ॲक्सिडेंट होतो, नाही तर अगदी अविस्मरणीय वाईट घटना घडते, असं काहीतरी होतं. पण त्याने त्रास होतो की नाही आपल्याला? ती घटना घडते, मग डोळ्यात पाणी येतं, म्हणजे आठवलं की पाणी येतं डोळ्यात. तरीसुद्धा खरं सांगू का, जो येईल घरी 25 वर्षापूर्वी घडलेली घटना जणू काही आज घडली, इतकी ती घटना सांगण्यात पॉवर असते. वाखाणलं पाहिजे त्या माणसाला की जणू काही ते आजच घडलं. आणि असं सांगून तो काय करतो, डोळ्यातनं पाणी येतं त्याच्या. म्हणजे इतकं दुःख वाईट आहे, पण तरी आम्हाला तेच का आठवावंसं वाटतं हेच मला समजत नाही. आपली तीच अवस्था आहे की ते किडे, ट्यूबलाईटच्या दिशेने ओढीने जाणारे किडे, लाईटच्या दिशेने किडे जातात आणि एका क्षणात ते कोलमडून पडतात. त्याप्रमाणे आपली अवस्था आहे. दुःख त्रास देतं तरी सुद्धा दुःखाकडे, दुःख डोळ्यातलं पाणी आणतं तरी ते दुःख आम्हाला आठवायचं असतं. आणि म्हणायचं काय वरती की ते आठवतंच हो, आमच्या हातात नाही. अरे ते आठवायला लागल्यावर तुम्ही काय केलं? अजून सखोल त्यांनी आठवलं. तसं गणित जर लहानपणी आपण येत नसताना सखोल त्यांनी केलं असतं तर काहीतरी झालं असतं ना आयुष्यात भलं आपलं. ते नाही. पण हे दुःख जे त्रास देतं त्याचं कारण हेच तर मुळे आपल्या जीवनाची शोकांतिका आहे की आम्हाला जे देह आणि देहाचे सगळे संबंधी त्रास देतात. आणि एवढं नॉलेज मिळतं उपनिषदातून की आम्ही देह असू शकत नाही. निदान ते थोडं थोडं प्रॅक्टिकल करायची आम्हाला बुद्धी देवानी द्यावी, असं देवाला रोज मागावं. कारण आपल्याला सगळं ज्ञान मिळतं आहे. आता ज्ञानच मिळालं नसतं तर आपण असेच गर्तेत पडलो असतो. पण आपल्याला जर माहिती झालं आहे की देह म्हणजे मी होऊ शकत नाही, तर कसा ते मी होऊ शकत नाही ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे. शोध घेणे म्हणण्यापेक्षा आपण ते प्रॅक्टिकलमध्ये
उतरवलं पाहिजे. अज्ञान असं किती दिवस ठेवणार आहोत? केवळ आपल्याला योग्य ज्ञान नाही म्हणून आपण ही माया म्हणजे काय आहे माहिती का? अजून एका दृष्टीने जर विचार केला ना आपण, तर ही माया म्हणजे खऱ्या चैतन्याची सावली आहे. तर सावलीला कधी तुम्ही मी म्हणता का हो? हा देह म्हणजे चैतन्याची सावली आहे, सावली. ती सावली छोटी आहे म्हणजे मी छोटा झालो, सावली मोठी आहे म्हणजे मी उंच झालो आता. कारण संध्याकाळी ती केवढी लांब लचक सावली पडते. एका बाजूला सूर्य येतो ना पूर्णपणे, डोक्यावर असताना ती छोटीशी सावली पडते. रडायला लागतो का आपण? एवढं छोटं कसं काय झालो मी? नाही ना. देह अहंकार ही सावली आहे. याही दृष्टीने जर विचार केला, खरा मी नाही आहे तो, सावली आहे ती. कधी कमी कधी जास्त. मग देहाने हे केलं, देहाने ते केलं, मला काय आहे त्याचं? सावलीला जर माझ्या मागे फिरायचंच असेल, फिरू दे ना. त्याला आपण महत्त्व देतो का? आता ही सावली येईल बरं का माझ्याबरोबर, मी नाहीच जात आता कुठे, मी कंटाळले अगदी. सारखी ही सावली माझ्याबरोबर असते. ऑफिसमध्ये पण ही सावली माझ्याबरोबर येते. असं काही म्हणतो का आपण? काही नाही म्हणत. त्याच्याकडे आपण लक्ष नाही देत. हे जे स्वप्न निर्माण करण्याची, जे नाही आहे ते निर्माण करण्याची जी ताकद आहे मनाची, ती मनाची जी ताकद आहे तीच मुळी मायाशक्ती आहे. आणखीन जगाला तुम्ही हे काय दोष द्यायला जाऊ नका. मनाची ताकद आहे. हे आहे ते नाही आहे, हे दुःख आहे ते सुख आहे, हे चांगलं आहे ते वाईट आहे, ही मनाची ताकद आहे. मला हे हवं ते नको. आणि ही जी मनाची शक्ती आहे ना, जे नाही आहे ते निर्माण करण्याची, त्याला म्हणायचं मायाशक्ती. जगत म्हणजे माया नाही. कारण आपण आता पुढे पुढे चाललो आहे ना, उपनिषदांकडे चाललो आहे. आता थोडेसे डेफिनेशन्स बदलत जाणार. काय आहे माहिती का? हे असं का होतं? त्या त्या अवस्थेचा आपल्याला अभिमान वाटतो. बघा तुम्ही, आत्ता कसला अभिमान वाटतोय माहिती का? चैतन्याबद्दल मी ऐकतो आहे, हा मला अभिमान वाटतो. ऑफिसच्या वेळात ऑफिसमध्ये मी फायलिंग करत आहे, हा मला अभिमान वाटतो. यावरून ओळखायचं, स्वप्नामध्ये जो असतो तो स्वप्न अभिमानी जीव असतो. तो स्वप्न उपभोगतो. आणि जागृत अवस्थेतला जीव जागृत अभिमानी जीव आहे. हे जर थोडंसं आपण समजावून घेतलं, तुम्ही म्हणा हे नुसते शब्दांचे खेळ, आपल्या अंडरस्टँडिंगच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तो नाही, तो जागृत अभिमानी जीव सांगतो आहे, मी हे करतो, मी हे पाहतो, मी ते करू शकतो, मी असं केलं, मी तसं झालं, सगळ्या काळांमध्ये तो सांगू शकतो.
स्वप्नातला जो जीव आहे तो स्वप्न अभिमानी जीव, स्वप्नाचा अभिमान धरून बसलेला तो जीव आहे. जागृताचा अभिमान धरून बसलेला तो जीव आहे. कुठलाही अभिमान ज्याला नाहीये, कारण अभिमानाला काय जोडलेलं आहे? अहंकार जोडलेला आहे. अहंकारच अभिमान निर्माण करतो. ते चैतन्य आहे. कुठलाही अहंकार ज्याला जोडला नाही ते चैतन्य आहे. आता जागृत अभिमानी जीव असतो ना, त्याच्यामध्ये ते जे चैतन्य आहे ना, समजावून घ्या बरं का. जागृत अभिमानी जीव म्हणजे जागृत अवस्थेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आपण जेवढे झोपत नाही तोपर्यंत, हा जागृत अभिमानी जीव आहे. त्यावेळी हा जीव जगवणारं कोण आहे? चैतन्य आहे. ते चैतन्य स्थूल शरीरातनं काम करतं. पण हा जीव जेव्हा स्वप्न अभिमानी जीव असतो तेव्हा ते चैतन्य सूक्ष्म शरीरातून काम करतं. सूक्ष्म शरीर म्हणजे मन. मी तुम्हाला सांगते, बुद्धी तिथे नसते. बुद्धी जर असती ना तर ती म्हटली असती ना, हे स्वप्न आहे, खोटं आहे, माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे, आणि हे एवढे पैसे कसे काय आले, असं बुद्धी म्हटली असती. पण तसं नाही, तिथे बुद्धी नसते. मग आता सूक्ष्म शरीरातून जेव्हा चैतन्य काम करतं तेव्हा तो स्वप्न अभिमानी जीव असतो. म्हणजे मनाच्या रूपातून काम करतं चैतन्य. आणि जेव्हा सुषुप्ती अभिमानी जीव असतो तेव्हा ते चैतन्य कशातून काम करतं मला सांगा. सुषुप्ती अभिमानी जीव म्हणजे सुषुप्ती. आता हा सुद्धा जीवच झाला बरं का. त्याचं कारण आहे, हे सुषुप्त अवस्था संपते की नाही, म्हणजे तेही एक स्वप्न आहे, थोड्या काळापुरतं आहे. म्हणजे ते फक्त काय माहिती का, जागृत स्वप्न सुषुप्तीपैकी उत्तम अवस्था आहे. ज्याप्रमाणे तम रज सत्वपैकी उत्तम अवस्था म्हणजे सत्वगुण. पण ज्यावेळी आपण चैतन्य म्हणतो तिथे सत्वगुणापर्यंत आल्यावर सत्वगुणाचाही अभाव, गुण बिण काही नाही, त्याच्या पलीकडे. आता तसं जागृत स्वप्न सुषुप्तीमध्ये, सुषुप्ती उच्च अवस्था आहे पण तिथे सुद्धा जीव आहेच, कारण ती सुषुप्ती अवस्था संपते. ज्याला एंड आहे ना, ते सगळं काय आहे, तो जीवच कार्य करतो. सुषुप्ती अभिमानी जीव. आणि सुषुप्ती अभिमानी जीव जो असतो तिथे चैतन्य कोणत्या शरीरातून काम करतं, तर कारण शरीरातून ते काम करतं. कारण शरीर. कारण शरीर हे सूक्ष्म शरीराहून सूक्ष्म आहे. आता ते माहिती आहे आपल्याला की कारण शरीर वासनांचं बनलेलं आहे. वासनांमधूनच विचार जन्माला येतात, हो की नाही. आता जास्तीत जास्त अजून क्लिष्ट करण्यापेक्षा हा भाग अजून क्लिष्ट होत जाणार आहे. तर आता इथं आपण थांबू, कारण आपल्याला हे 3 अवस्थांमधले 3 अभिमानी जीव समजले. आणि 3 अभिमानी जीव असताना
प्रत्येक वेळी चैतन्य कोणत्या शरीरातून काम करतं हे समजलं आपल्याला, आणि ते चैतन्य त्या शरीरातून काम करण्याचं कारण तो अभिमानी जीव म्हणजे अहंकार तिथे असतो, त्या प्रकारचा अहंकार. आता जागृत स्वप्न सुषुप्ती ही या जीवनाच्या अवस्था आहेत, चैतन्याला अवस्था नाहीत. हे सारखं क्लिअर करत जायचं मनामध्ये. चैतन्याला अवस्था नसतात. आता जीवनाच्या अवस्था आहेत, त्यामुळे तिथे काय आहे? अभिमानी जीव, अहंकाराशी रिलेटेड असतो तो, आणि तो अभिमानी जीव ती अवस्था भोगत असतो. आत्ता म्हटल्याप्रमाणे जरी सुषुप्ती अवस्था ही उच्च अवस्था असली तरी ती या जीवाचीच अवस्था आहे, ती चैतन्य प्राप्तीची अवस्था नव्हे. ज्याप्रमाणे 5 कोशांमध्ये आनंदमयी कोश ही चैतन्याची अवस्था नव्हे, तो कोशच झाला. तो कोश म्हणजे आवरण आपल्या भोवती असं आहे. मग हे थोडंसं समजावून घेतलं पाहिजे आपण. तर आज इथे थांबू, कारण हे अजून एकात एक ते गुंतत जाणार आहे. याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आता ह्याच्या पुढे हे अर्ध्याहून जास्त उपनिषद आता झालं आहे. ह्याच्या पुढे गोष्टी समजण्यासारख्या नाहीत, कारण एकाशी दुसरं रिलेटेड आहे. त्याच्यामुळे रोज हजर राहणं खूप महत्त्वाचं आहे. काल जर कळलं असेल तर आज कळेल, आज कळलं असेल तर उद्या कळेल. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.